येवल्यामध्ये जनतेने माझा दौरा नायलॉन मांजासारखा पक्का केलाय। अनेकांचे पतंग मी कापले आणि यापुढे देखील कापणार असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय। मकर संक्रांतीच्या निमित्तानं येवला येथे पतंगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। देश विदेशात या उत्सवाची ख्याती आहे आणि याच निमित्तानं मंत्री छगन भुजबळ हे येवल्यामध्ये आलेत। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना ते म्हणाले की कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही। येवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा हा भक्कम आहे। पुढे भुजबळ काय म्हणाले ते ऐकूया। पहिले आहेत, पतंग सुद्धा कापलेले आहेत अनेकांचे, आणि याच्या पुढे सुद्धा जे येत राहणार आहे। अनेकांचे पतंग जे आहेत ते कसे काय कापायचे त्याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे काम करणार आहे। पतंग खेळायला जाणार आहे। सर, यावर्षी जास्तच पतंग उडत आहे, तुमच्या विरोधात जास्तच पतंग आकाशात उडताना असं आहे ना की त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही। काय माझ्या येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे अतिशय येवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे। त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा मांजा नायलॉन बंदी आहे सर। नाही, ते राजकारणाचे विचारतात ते ज्यांची बंदी आहे तरी सुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राजकारणी, जे करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच असतात। तर काय करायचं सर, नाशिकमध्ये महायुतीची बैठक होती, 13 आमदार आणि खासदार त्या बैठकीला होते आणि आपणही जाणार होतो। मी जाणार नव्हतो आणि सगळ्यांच्या पक्षांनी जे आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कुणी जायचं हे ठरवलेलं आहे आणि नाशिक जिल्ह्याच्या या मिटिंगला आपल्या दिलीप बनकर यांनी जावं ठरलेलं होतं, त्याप्रमाणे ते गेले। आता त्या दुसऱ्या काही मिटिंग ज्या असतील त्यांना आम्ही जातो। सगळ्याच मिटिंगला सगळेच काही नेते काही जातात अशातला भाग नाही, मंत्री जातात अशातला भाग नाही, काही ठिकाणी जातात। अजितदादा आमच्या मिटिंगला काय अजितदादा गेले का नाही गेले सर। त्यामुळे तिथे काही काही लोकांच्या आम्ही नेमणुका केली, त्याच्याप्रमाणे ते जात आहे। अनेकांचे पतंग कसे कापायचे याचं ट्रेनिंग मी घेतलं असल्याचं सांगत भुजबळांनी आपल्या विरोधकांना इशारा दिलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री।